भारतातल्या एका जंगलात फिरतोय आपण सुमेध वाघमारे बरोबर. नमस्कार. मला ओळखलं असेल, मी सुमेध वाघमारे, बर्डमॅन. म्हणजे तुम्हाला सांगतो, ही पक्ष्यांची दुनिया मला खूपच आवडते. इंटरेस्टिंग म्हणजे मी त्याच्यामध्ये इमॅजिनेशन करतो की मी तो पक्षी आहे, म्हणून तर एवढे सुंदर आवाज येतात. तू कसे एक एक आवाज असा कसा शिकतोस? त्याला ऐकत राहतो मी, आणि ऍक्च्युली मी त्याच्यामध्ये इमॅजिन करतो की यार मी पण तो पक्षी आहे, म्हणून एवढे सुंदर आवाज बनत असतात. आणि बऱ्याच वेळा पक्षी आहे ना मला साथ देतात, मग ते मला कळून जातं यार तो पक्षी माझ्याशी संवाद साधत आहे, आपण त्यांचे कुठले कॉल कशाचे असतात काय वगैरे कळतं त्याला? हो, मेटिंग कॉल्स, रटिंग कॉल्स. रटिंग म्हणजे आपला मादीला पटवण्यासाठी किंवा रिझवण्यासाठी या गोष्टी असतात. आता सांबर मध्ये किंवा चितळ मध्ये जास्त प्रमाणात असतात. अशा पद्धतीने त्या स्पॉटेड डिअरचे रटिंग कॉल असतात. पण वाघ आल्यावर वेगळा आवाज असतो. हा रिअल फील म्हणजे हे रिअल असतं. आता बघा, आपण गाडीत ऐकला तो इफेक्ट नाही आला, पण जंगल असल्यामुळे त्याचा तो. आणि ह्याच्यामध्ये ह्या मादीचा झाला, पण नराचा अशा पद्धतीने जेव्हा ते एंट्री होत असते, वाघ दिसण्याची शक्यता. बारका पिल्लू असेल त्याचा तर पिल्लाचा तर सध्या शिकत आहे मी, कारण हे मला मोठे मोठे आता दिसलेले आहेत जंगलात फिरत असताना भ्रमंती दरम्यान. मग त्यावेळेस मी बऱ्याच वेळा तिथं बसायचो किंवा आता जिप्सीने चाललो, एखादा किस्सा घडला, खरंच तिथे वाघ आला, ते शेपटी वर करणं, कान वर करणं, मग आवाज काढणं, ते स्वतः मग फील करतो यार एवढा परफेक्ट त्यांनी आवाज काढला. मग मी जोपर्यंत त्याच्या आवाजाच्या खोलीत जात नाही तोपर्यंत आवाज बाकीच्यांना दाखवत नाही. मासे किती पक्षी किती प्राण्यांचं करतो? भरपूर. आपल्या आता जेवढे जंगलातले आहेत पाळीव आपले जंगली, त्यांचे आपल्याकडे सांबर, चितळ, भेकड, वाघ, वाईल्ड डॉग, ह्या सगळ्यांचे, मोर किंवा ग्रे जंगल फॉल, फ्लाय कॅचर्स, खूप सारे आहेत आपल्याकडे सगळे पक्षी असे. इव्हन तुम्हाला सांगतो, मोर आता आपल्याला दिसला वड्या, तर मोराचा पण इफेक्ट कसा असतो, जेव्हा तो आपले पंख फुलवत आहे आणि मग गातो तो फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी. जसं की अशा पद्धतीने थोडा वेळ जर हे अजून इथं इको झाला किंवा अजून गेला तर प्रत्यक्षात ते मोर आपल्याला आवाज देऊ शकतात ना. पण इव्हन मी कुठल्याही पक्षाला डिस्टर्ब करण्यासाठी हा आवाज काढत नाही बरं का, म्हणून जंगलामध्ये कुठे आवाज शक्य तेवढा आपण काढत नाही. अच्छा. तर ते फक्त शिकण्यासाठी आणि त्याचं हे करण्यासाठी, लोकांना अवेअर करणं, बघणं. आणि यातून खूप सारे लोक अवेअर झाले पण. यार मग त्याचा विचार केला तर नक्कीच पक्ष्यांची भाषा असू शकते, पण मला काय अजून मी इमॅजिन करत आहे की असं असू शकतं. पण त्या व्हेरिएशनची जस्ट मी फोड पाडत असतो, म्हणून ही मजा येत असते. तो आता वुडपेकरचे बी शिकले मी. किंवा त्याचा ड्रम जरासं डिफरंट असतो. समजा हे पोकळ झाड आहे पूर्ण वाळलेलं, आणि त्याच्यावरती कुठतरी एक मारत असा सॉरी म्हणजे असे आवाज ठोक 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 करतो तेव्हा हा, मग तो चेक करतो याच्यामध्ये पोकळ जागा कुठे आहे, मग त्यातला किडा बाहेर काढणार तो बरोबर शोधून. इव्हन कॉपरस्मिथ बार्बिट तो पण खूप सुंदर. त्याचं सांगायचं म्हणजे तो असा असा, आणि त्याच्यामध्ये स्पीड असते म्हणजे किती ठेवायची, कारण कॉपरस्मिथ ती पण ठेवतो. आणि ही जी ऍक्शन दाखवली अशी, ऍक्च्युली तो तसं करत असतो आवाज काढताना.
त्यामुळे तो इकोही होतो आणि मस्त पक्ष्यांना त्या कळून जात असणार. हा रूपस काय? कुठलं? असे आवाज असतात. जेव्हा मी हे आवाज शिकायला म्हणजे शेळ्या राखायला जायचो तर मला वाटायचं अरे त्या ढोलीमध्ये पक्षी बसलेला आहे, तर ह्याला कसं बघू मी. तर दुरून असा आवाज काढायचो दुरूनच, मग तो पक्ष्याचं पिल्लू बाहेर यायचं असं करत. मग तेव्हा मी बघून मस्त आनंदी व्हायचो. काय त्या पक्षाला हात लावायचो नाही, फक्त दुरून बघायची ही मजा घ्यायचो. पक्ष्यांमध्ये कसं असतं, एखादी फिमेल आहे आणि तिच्या समोर जर स्पर्धा करायची असेल तर जेवढे सुंदर सुंदर पक्ष्यांचे आवाज काढेल तो मेल, तोच तिला पटवेल ना. नाहीतर दुसरा कसा काय. कोकिळेमध्ये तसंच ना, जो मोठा आवाज काढेल इम्प्रेशन पाडेल. म्हणून बघा आपण तिला साथ दिली की ती अजून आवाज वाढवते, अजून आवाज वाढवते. तेवढं ते वाढवत अशी ती वाढवत जात असते. इव्हन त्याचे 7 स्वर म्हटलं तरी अच्छा अशा पद्धतीने. इंटरेस्टिंग. त्यांचं खूप. आणि तो मेलच करतो, कारण फिमेल आहे. सकाळी सकाळी लवकर असं ऑर्केस्ट्रा सुरू झाल्यासारखं होतं. आधी कुठला आवाज येतो, मला ते भारद्वाज पण लवकर हो. उठतो. आधी लवकर कुठला पक्षी सगळ्यात उठतो? भारद्वाज आहे उठतो, म्हणजे तो त्याचं तुम्ही जर बघितलं ना मस्त इंटरेस्टिंग, आपली मान फुगवतो अच्छा. इथं आणि मग घुमावदार बनल्यावर मग अशी ऍक्शन होती त्याची. पण याच्यामध्ये आपण 3-4 इफेक्ट बघतो. असे पण त्याचे आवाज असतात. हा ओरडला. ब्लॅक हुडेड ओरियल. ब्लॅक हुडेड ओरियल. ब्लॅक हुडेड आहे ना, खूपच छान तुम्हाला दिसन. ह्यो इंडियन गोल्डन ओरियल आणि हा ब्लॅक हुडेड ओरियल. बघा दोघांमधला फरक काय आहे, हिचा फक्त हुड नाहीये. हो, मग हा इंडियन आहे. हा, आणि त्याचा हुड आहे. बुरकाधारी हळद्या आणि हळद्या. अच्छा. दोन ब्लॅक हुडेड आणि काळ्या डोक्याचा आणि पिवळ्या डोक्याचा असं म्हणता येईल ना. पिवळ्या डोक्याचा नाही, एक ज्याला कलर असाच आहे फक्त पिवळा. पण याचे डोळे नाहीत, हे आहेत ना लालवाले. त्याचे डोळे एकदम लाल आहेत. हा, आपल्याला वाटतं की पक्षी सारखं त्या ह्यालाच येतात. तो वाला ना, तो पॅरेट आहे आपला, प्लम हिडेड पॅरेकिट. अच्छा, छोटा. हा, त्याचं डोकं बघा प्लम हिडेड आहे, प्लम कलरचा वरती आहे ना. हा, हे बघा, बघा, बघा. हे का? हे हा बघा पॅरेकिट. हा, छोट आहे. म्हणून त्यांना मराठीत नाव पण आहे तुया. तुया. हा, त्या आवाजावरनं. हे बुलबुल दिसतात पुढे. हो, बुलबुल रेड वेंटेड बुलबुल, ते टोकावरती बसलेला, त्याचा आवाज गेला. तो दुसरा रिंग रोज पॅराकिट, त्याच्या मानेवरती रिंग असते अशी. म्हणजे पक्षी हे मध खायला येत नाहीत, किडे किडे खायला येतात. किडे हे मध खायला येतात. असं आहे, असं लपड आहे. तो प्लम तेच आहे ना, तो पॅराकिट करत. हा, तिथं भरपूर दिसतंय. हा, जवळ जवळ बघ, इथं खूप प्लम हिडेड खूप दिसतात एकदम. हो, पळस बहरला की पक्ष्यांची मेजवानी. पळस काटेसावर. हो, बहरला की मेजवानी. झाड बघ ना काय बनलं. वा वा, नुसतं फुलांचं झाड झालं रे.
पळसाला एक पान राहिलं नाही. आता हा जो दिसत आहे ग्रीन वाला हा तो पिवळा पिवळा त्याच्यावर focus हा, 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 तुम्हाला हा. दाखवा. अरे हा तुम्हाला. तो इंडियन ना. हा ओरियल आहे का हळद्या उडी मारली त्याने खाली. आणि हा आहे तो लिप बर्ड. अच्छा तो पण 50 आवाज काढतो. होय. हा हिरवा हा ना. त्याची छाती बघा काळी दिसल तो मेल आहे. अच्छा ते गळ्याच्या खाली हा गळे. तर तो हा जेल्डन लिप बर्ड पानात गेला की ओळखू येत नाही हा हे बघ असा आवाज काढ. हा बघ तो हळदे कुठे गेला आता. तिथेच आहे. किती पक्षी एका झाडावर आहेत ना. हम्म. हा ओके ही हे ती पिवळ्या छातीची चिमणी तिथे पण आपल्याला दिसला. तो बहुतेक रिव्हर्टन किंवा रिंग फ्लोअर असू शकतो आतमध्ये बसलेला. तर ह्या पक्षालाही तुम्ही हायलाइट केलं. हा खूप सुंदर गाणे गातो. जो छोटा हा तुम्हाला मग सांगितलं हवेत जाणार चंडल. ठेव 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 ठेव. आता उत्तर दिले त्यांनी. हा म्हणून तर तोडून चिडवत आहे मला असं असे करत असतात. बढिया केलं ना त्यांनी. हा असे पक्षी खूप मजा घेतात माझी यार. इतकी मजा आली जंगलात सुमे तुझ्या बरोबर. तू एवढ्या पक्ष्यांचे आवाज शिकलायस आणि पक्षी तुझ्याकडून तुला बोलतात तुझ्याशी रिस्पॉन्ड करतात. हे ऐकून भारी वाटलं. मला असं वाटतं की कुठल्या तरी बुवाला कुठल्या तरी तत्ववेत्याला कोणाला तरी फॉलो करण्यापेक्षा तुझ्यासारख्या माणसाला फॉलो केलं या पक्ष्यांना फॉलो केलं तर ते जास्त चांगलं जास्त आनंददायी आहे. कारण कोणावरून काय शिकण्यापेक्षा आपण आपलं ज्याच्या त्याच्या स्पेसमध्ये ज्याला त्याला राहू द्यावं. त्याचा लांबूनच आनंद घ्यावा आणि दुसऱ्याला काही शानपणा शिकू नये दुसऱ्याला काही त्रास देऊ नये. ही आपलं पशुपक्ष्यांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ना. त्यामुळे हे निसर्ग त्यांचे आवाज त्यांचे कलर हे बघण्यातच आयुष्यात आनंद मिळावा. हे तू आनंद घेतोस त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना तुला उत्तरोत्तर तू जास्तीत जास्त चांगले आवाज काढ शिक आणि पक्ष्यांविषयी जास्तीत जास्त सगळ्यांना अवेअर कर आणि त्याच्याकडे आनंदाने बघा त्यांच्याकडून शिका. एवढंच आपण घेऊया. ती कोणाला कधीतरी त्रास देत नाहीत. आपण कोणाला कधी त्रास देऊ नये.